माता दुर्गादेवीने ज्या दिवशी महिषासुराचा वध केला होता त्याच दिवशी त्रेतायुगात रामाने रावणाचाही वध केला होता. भगवान रामाने रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आदिशक्ती दुर्गादेवीची पूजा केली होती. श्रीरामांनी 9 दिवस रामेश्वरमध्ये देवीची पूजा केली होती. हिंदू धर्मात नवरात्र उत्सवाला खूप महत्त्व आहे. नवरात्रीचा उत्सव 9 दिवस साजरा केला जातो, जो पूर्णपणे देवी दुर्गादेवीला समर्पित आहे. यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 3 ऑक्टोबरला सुरू झाली असून 12 ऑक्टोबरला संपणार आहे. अशा परिस्थितीत काही लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की नवरात्रीची सुरुवात कधी आणि कशी झाली. या संदर्भात नवरात्रीशी संबंधित अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. हिंदू धार्मिक ग्रंथानुसार आज आम्ही तुम्हाला नवरात्रीशी संबंधित 2 मुख्य कथा सांगणार आहोत. पहिल्या मान्यतेनुसार महिषासूर नावाचा एक राक्षस होता, ज्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की पृथ्वीवर राहणारा कोणताही देव, राक्षस किंवा कोणताही प्राणी त्याला मारू शकत नाही. वरदान मिळाल्यामुळे महिषासुराने संपूर्ण विश्वात कहर केला. सृष्टीच्या उद्धारासाठी आणि महिषासुराच्या नाशासाठी माता दुर्गादेवीला जन्म घ्यावा लागला. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत दुर्गादेवी आणि दैत्य महिषासूर यांच्यात 9 दिवस भयंकर युद्ध झाले आणि 10व्या दिवशी म्हणजेच अश्विन महिन्याच्या 10व्या दिवशी दुर्गादेवीने महिषासुराचा वध करून या दृष्टापासून संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले. महिषासूर या राक्षसाचा वध केल्यानंतर माता दुर्गादेवी महिषासूरमर्दिनी या नावाने ओळखली जाऊ लागली आणि अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केला जाऊ लागला. दुसऱ्या मान्यतेनुसार माता दुर्गादेवीने ज्या दिवशी महिषासुराचा वध केला होता त्याच दिवशी त्रेतायुगात रामाने रावणाचाही वध केला होता. भगवान रामाने रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आदिशक्ती दुर्गादेवीची पूजा केली होती. श्रीरामांनी पूर्ण 9 दिवस रामेश्वरमध्ये देवीची पूजा केली. श्रीरामाच्या पूजेने देवी माता प्रसन्न झाली आणि तिने भगवान रामांना रावणाशी युद्ध जिंकण्याचा आशीर्वाद दिला. मातेचे वरदान मिळाल्यानंतर भगवान राम आणि रावण यांच्यात युद्ध झाले, ज्यामध्ये भगवान रामाने रावणाचा वध केला. तो दिवस अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी होती. भगवान रामाच्या विजयाचा दिवस दसरा म्हणून साजरा केला जाऊ लागला. याला विजयादशमी असेही म्हणतात. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.